नमस्कार मित्रांनो, मी गौतम मावळ. माझ्या युट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचं अगदी मनापासून हार्दिक स्वागत करतो. मित्रांनो, आजचं आपलं कॅप्शन आहे, मला जिरवायची त्यांची क्वेश्चन मार्क. आता तुमच्या मनामध्ये जे काही विविध प्रश्न निर्माण झाले की मला जिरवायची त्यांची कोण म्हणतंय, का म्हणतंय आणि संदर्भ काय. मित्रांनो, या सर्व प्रश्नांची उत्तर आपल्याला या व्हिडिओत पाहिजे, तर व्हिडिओ पाहूया. तर मित्रांनो, झालंय असं की 15 ऑगस्ट 1947ला हा भारत देश स्वतंत्र झालाय आणि या भारत देशाला जी काही राज्यघटना मिळाली, या राज्यघटनेमुळं लोकशाही स्वीकारली आणि लोकशाही स्वीकारणं म्हणजेच लोकांसाठी लोकांनी चालवलेलं राज्य म्हणजे लोकशाही आपण स्वीकारली. आणि भारत देशाने एकदा लोकशाही स्वीकारली की त्यामध्ये असलेला सर्व समाज म्हणजे गरिबापासून श्रीमंतापर्यंत सर्व समान आहेत. सर्वांना आचार विचाराचं स्वातंत्र्य, भाषणाचं स्वातंत्र्य, सर्वांना समान संधी मिळाली पाहिजे, या सर्व गोष्टी त्यामध्ये अंतर्भूत झाल्या. परंतु भारतीय राज्यघटना लिहिणाऱ्या विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय राज्यघटनेमध्ये जर भारत देशामध्ये लोकशाही आणि सर्वांना समान संधी आहे, तर हजारो वर्षापासून ज्या मंडळींना शिक्षणापासून वंचित ठेवलं, सामाजिक व्यवस्थेपासून वंचित ठेवलं, आर्थिक व्यवस्थेपासून वंचित ठेवलं, अशा समाजाला या सर्वांच्या बरोबर जर आणायचं असेल, बरोबरीचं स्थान जर द्यायचं असेल, तर या मंडळींना काही संधी दिल्या पाहिजेत. मग त्या शिक्षणात असतील, सामाजिक पाहिजेत. म्हणून बाबासाहेबांनी या मंडळींना शिक्षण असेल, शैक्षणिक सामाजिक स्थितीमध्ये संधी देण्याचा प्रयत्न केला आणि त्या संधीचा फायदा घेऊन येथे असलेला दुबळा, गोर, गरीब, वंचित घटक जो गावकुसाबाहेर होता आणि या सिस्टीमने त्यांच्यावर आतापर्यंत अन्याय अत्याचार केला होता, त्याला एका लेवलला आणण्यासाठी काही संधी दिल्या आणि त्या संधीचा फायदा घेऊन म्हणजेच या समाजाला शिक्षणाचा अधिकार मिळाला, त्यामुळं त्यांना नोकऱ्यामध्ये संधी मिळाल्या. नोकऱ्यामध्ये संधी मिळाल्यामुळे या लोकांची प्रगती झाली, आर्थिक प्रगती झाली, सामाजिक स्तर उंचावला. आणि मग ह्या जर गोष्टी बघितल्या तर गेल्या 70 वर्षामध्ये या माणसांची परिस्थिती जर एवढ्या झपाट्याने बदलत असेल तर ती कशामुळं, तर त्यांना मिळालेल्या संधीमुळं, किंवा त्यालाच आपण आरक्षण असं म्हणतोय. आणि मग ह्या आरक्षणामुळे जर या दबलेला वंचित घटकाला, दबलेल्या पिचलेल्या वंचित घटकाला संधी मिळते आणि तो प्रगती करू शकतो, या बाकीच्या बरोबर लोकांच्या बरोबर येण्याचा प्रयत्न करतो. जर असं होत असेल तर त्या काळामध्ये ज्यांचे धनधान्य होते, ज्यांच्याकडे जमीन जुमला होता, पैसा अडका होता, अशाच मंडळींचा या काळाच्या ओघामध्ये एकाचे 2 झाले, दोनाचे 4 कुटुंब झाली, त्याच्यामुळे त्यांच्या शेतीचेही तसेच तुकडे तुकडे होत गेले. आणि आज काही कुटुंबांची अवस्था जर बघितली तर अशी आहे की जे कुटुंबांना कुठेतरी नोकरी केल्याशिवाय, कुठेतरी कामधंदा केल्याशिवाय त्यांचं घर किंवा त्यांचा चरितार्थ चालत नाही. ही परिस्थिती एका बाजूला, तर दुसरी परिस्थिती जर बघितली तर त्यांचेच बंधू किंवा त्यांचेच भाऊबंद हे सरंजामशाही मराठे किंवा सरंजामशाही आज कालपर्यंत आजपर्यंत धनदांडगेच आहेत, अशी परिस्थिती आहे. मग या गरीब माणसांना किंवा गरीब समाजाला त्यांनाही संधी दिली पाहिजे. म्हणून 2018 पासून मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न निर्माण झाला आणि या समाजाला सुद्धा संधी मिळाली पाहिजे प्रगती करण्याची. त्यामुळं या मराठा समाजाचे 58 मोर्चे निघाले, शांततेत मोर्चे निघाले, विश्वविक्रम केले या मोर्चांनी. आणि तेव्हापासून आतापर्यंत सरकारकडे हे लोक मागण्या करतायत, परंतु आश्वासनाची खैरातच मिळते. शेवटी मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवली, सराटी, जालना या ठिकाणी उपोषणाचा मार्ग धरला. परंतु मित्रांनो, सुरुवातीला सरकारची एक स्ट्रॅटेजी असते. जे सरकार आहे, हे सरकार कोणतंही आंदोलन करा, उपोषण करा, त्याकडे पहिले लक्षच देत नाही. आणि ते जर जास्त फोपावत जात असेल आंदोलन,
किंवा उपोषण, तर मग त्यावर पोलीस बळाचा वापर करायचा, दबाव तंत्राचा वापर करायचा, आणि त्याला जर जुमानत नसेल तर पुढची स्ट्रॅटेजी सरकारची असते, ती म्हणजे वाटाघाटी करायच्या, बोलणी करायची, वेळ काढूपणा करायचा. आणि त्यांना माहिती आहे हे जर असं झालं तर हे एकदा आंदोलन विस्कळीत झालं की परत जुळत नाही. ही स्ट्रॅटेजी आहे सरकारची. अशीच स्ट्रॅटेजी अंतरवल्ली सराटी या ठिकाणी मनोज जरांगे पाटलांनी उपोषण चालू केलं, त्या उपोषणावर दबाव आणण्याचा प्रयत्न केला, जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला, परंतु त्याला कुठल्याही याला बळी न पडत नाहीत म्हणून पोलीस यंत्रणेचा वापर करून त्या ठिकाणी लाठीचार्ज करण्यात आला. तुम्ही बघा तो. परंतु याला सुद्धा लोक बळी पडत नाहीत, त्यांचं आंदोलन चालूच आहे. हे म्हटल्यानंतर लोकांमध्ये असंतोष पसरतोय सरकारच्या विरोधात. हे बघितल्यानंतर मात्र सरकारने पुढची स्ट्रॅटेजी वापरली की ती काय, तर आता फक्त वाटाघाटी करायच्या, त्यांच्याशी शिष्टमंडळ पाठवायचं, बोलणी चालणी करायची, ही पद्धत चालू ठेवली. परंतु याच्यातून फलित काय, तर फलित काहीच नाहीये. फक्त वाटाघाटी, वेळ काढूपणा आणि आश्वासनावर आश्वासनं. आणि त्याच्यामध्ये 2 वेळा मनोज जरांगे पाटलांनी उपोषण सुद्धा सरकारवर विश्वास ठेवून सोडलं. परंतु फलित काय, तर काहीही नाही, निराशा आली. आणि मग हे बघितल्यानंतर यांच्या लक्षात आलं की सरकार फक्त वेळ काढूपणा करतंय आणि आपण ज्यांच्यावर विश्वास ठेवतो ते तर आपले भाऊबंद आहेत. म्हणजे अजितदादा पवार राष्ट्रवादीचे आणि शिवसेनेचे एकनाथजी शिंदे, तरी ही मंडळी आपल्याला फसवतायत. आणि सरकार कोण चालवतंय मग, तर सरकार चालवणारा देवेंद्र फडणवीस हा गृहमंत्री आहे. म्हणजे तो जरी उपमुख्यमंत्री किंवा गृहमंत्री असला तरी ही दोनही मंडळी, अजित पवार असेल किंवा एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असतील, तरी ही दोनही त्यांच्या हातची बाहुली आहेत. आणि सरकार म्हणजे देवेंद्र फडणवीसच्या इशाऱ्यावर ही 2 मंडळी काम करतायत. त्याच्यामुळं आपल्याला आरक्षणाचा जो मुद्दा आहे तो पूर्णतः देवेंद्र फडणवीसांच्या डोक्यामधून येतोय किंवा त्यांच्या माइंडनी ही दोघं चालतायत, त्यामुळं आपली फसवणूक होते. असं म्हटल्यानंतर जरांगे पाटील जे आहेत यांच्या असं लक्षात आलं की आपण जे यांच्या मागे लागलोय ते मागे न लागता पुन्हा एकदा समाजाची मीटिंग बोलू. आणि मित्रांनो, रविवार दिनांक 24 मार्च 2024 जरांगे पाटलांनी अंतरवल्ली या ठिकाणी मीटिंग बोलवली आणि त्या मीटिंगमध्ये समाजाला गाईड करत असताना त्या ठिकाणी पत्रकारांनी जरांगे पाटलांना काही प्रश्न विचारले आणि त्या प्रश्नाचं उत्तर देताना जरांगे पाटलांनी असं सांगितलं की ही जी काही राजकारणाची मंडळी आहेत, म्हणजे मुख्यत्वे करून देवेंद्र फडणवीस, अजितदादा पवार, एकनाथजी शिंदे, ही मंडळी यांच्या जातीचा वापर करून यांचाच फंडा जर पुढे चालवत असतील आणि आपल्या जातीला मात्र आता दुय्यम स्थान देत असतील, तर आम्ही सुद्धा त्यांच्यासारखंच त्यांची जिरवायची. आता प्रकाश आंबेडकरांनी तुम्हाला ऑफर दिल्या जात होती पर्याय म्हणून प्रकाश आंबेडकर सुद्धा आता तुमच्यासोबत येऊ शकतात का अपक्ष म्हणून? नाही, त्याबद्दल मला नाही माहित. मी फक्त पर्याय सांगितला, कारण ते मोठे, त्यांचं मी कधी पण सल्ला ऐकतो आजच. फक्त त्यांचा एकच सल्ला मानला नाही मी की मी आता डिक्लेअर केलं की मी उभा राहणार नाही, राजकारण करणार नाही, एवढंच फक्त. बाकीचं तर त्यांच्याच मनासारखं झालंय, 12 बलुतेदारांच्या मनासारखं झालंय, प्रकाश आंबेडकर साहेबांच्या मनासारखं झालंय, मुस्लिम बांधवांसारखं झालंय, धनगर बांधवांच्या मतासारखं झालंय, सगळ्यांच्या मतासारखं झालंय. मग हरकत काय, जात डोळ्यासमोर ठेवा. ते जर जातीचे जिरवायला लागले आपल्या, तर त्यांचे जिरवून टाकायला मोकळे व्हा. म्हणजे ते जर त्यांची जात पुढे करून जर हे आमच्यावर दडपण आणत असतील किंवा आमच्याच लोकांना त्रास देत असतील, तर मलाही जिरवायची त्यांची, असं मनोज जरांगे पाटील म्हणतायत. आणि त्याचा संदर्भ काय मित्रांनो, तर मतदान प्रक्रिया जर बघितली आपण, तर आपण मतदान देतोय उमेदवाराला, उमेदवार जिंकून सत्तेमध्ये जाऊन बसतोय आणि पुन्हा आपण त्याच्या पाया पडायला जातोय आणि आपल्या मागण्या आमच्या मागण्या मान्य करा असं म्हणतोय. आणि मग आपले जर मतदानही आपलंच असेल, माणूसही आपलाच असेल आणि सत्ता जरी आपल्याच ताब्यात असेल, तर दुसऱ्या पुढे हात पसरायची गरज काय, ही गोष्ट यांच्या लक्षात आली. आणि मग आता ही मंडळी असं म्हणतायत की आपण यांना मतदानच द्यायचं नाहीये. मतदान आपलाच माणूस, मतही आपलंच आणि सत्ताही आपलीच. त्यामुळं कुणापुढेही हात पसरायचे नाहीयेत.
आणि मित्रांनो, हीच गोष्ट आता या मनोज जरांगे पाटील आणि त्यांची जी काही टीम आहे, जी आंदोलन करते, यांच्या लक्षात आली आणि त्यामुळं त्यांनी असं म्हटलंय की मला आता यांची जिरवायची, आमचं मतदान घ्यायचं, आमच्यावरच रुबाब दाखवायचा किंवा आमच्यावरच बॉसिंग करायची आणि ह्यांची जी ही पूर्वपासूनची चालत आलेली चाल आहे. म्हणून तर देवेंद्र फडणवीस, अजितदादा पवार असेल की एकनाथजी शिंदे असतील, यांना ही मंडळी म्हणतायत की त्यांची आता जिरवायची आम्हाला. आणि मित्रांनो, ही एका बाजूला, तर दुसरी बाजू जर बघितली तर वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष माननीय बाळासाहेब आंबेडकर आहेत आणि बाळासाहेब आंबेडकर तर महाराष्ट्रामध्ये, देशामध्ये असलेला जो काही वंचित बहुजन घटक आहे, 12 बलुतेदार आहेत, या सर्वांना एकत्र करतायत. जो अजूनही सत्तेच्या परिघाच्या बाहेर आहे त्याला जाग करायचा प्रयत्न करतायत आणि जाग करून जो 85% समाज आहे, या समाजाला तर त्याच्या मताचा अधिकार कळाला, मतदान आपण ज्यांना देतोय त्यांच्याच पुढे हात पसरतोय, असं न करता मतही आपलंच असेल, माणूसही आपलाच असेल आणि सत्ताही आपलीच असेल, तर कुणापुढे हात पसरायची गरज नाहीये. म्हणून तर बाळासाहेब 85% असलेल्या बहुजन समाजाला जाग करतायत. आणि मनोज जरांगे पाटील इकडे म्हणतायत की जातीच्या नावावर ही मंडळी जर आमची जिरवत असतील तर आता आम्ही त्यांची जिरवणार आहे. तर बाळासाहेब फक्त तसं न म्हणता बहुजन समाजाला जाग करून बाळासाहेब कृतीतून हे दाखवण्याचा प्रयत्न करतायत की बहुजन समाजाने जाग झालं पाहिजे आणि त्यासाठी ते त्यांना मोटिवेट करतायत, त्यांच्यासाठी झटतायत आणि त्यांना जाग करून त्यांच्या मताचा अधिकार एकदा त्यांना कळाला किंवा मताचा अधिकाराचं महत्व त्यांना सांगण्याचा प्रयत्न करतायत आणि सत्ता संपादन करण्यासाठी किंवा सत्ता हातात घेऊन आपलीच सत्ता, आपलंच राज्य निर्माण करण्यासाठी आणि सर्व बहुजन समाजाच्या ज्या काही मागण्या आहेत त्या मागण्या पूर्ण करण्यासाठी बहुजन समाजाला जाग करतायत. म्हणून बाळासाहेब आंबेडकर आपल्या कृतीतून हे दाखवून देत आहेत की हे जे काही मगरूर झालेले सत्ताधारी आहेत यांची पण मला जिरवायची, पण बहुजन समाजाला जाग करून बहुजन समाजाला सत्तेच्या स्थानी आणून मला यांची जिरवायची, असं बाळासाहेबांचं सुद्धा मत आहे. फक्त ते कृतीतून दाखवत आहेत, तर ते बोलत नाहीयेत असं. आणि इकडे मात्र मनोज जरांगे पाटील म्हणतायत ते जर आम्हाला जातीच्या ह्याच्यावर रुबाब करत असतील आणि आमच्यावर वॉशिंग करत असतील तर आम्ही सुद्धा 5-6 कोटी मराठी आहोत, आता आम्ही सुद्धा त्यांची जरवल्यास राहणार नाही. म्हणून आजचं कॅप्शन दिलं होतं मित्रांनो की मला त्यांची जिरवायची. त्यांची कोणाची? तर जे आमच्या मागण्या मान्य करत नाहीत, आमच्याच मतावर राज्य करतायत, त्यांना आता मत द्यायचं नाही, तर मतही आपलंच असेल आणि अधिकारही आपलाच असेल, सत्ताही आपलीच असेल, असं करून आम्हाला त्या मगरूर लोकांची जिरवायची. म्हणून आजचं कॅप्शन होतं मला त्यांची जिरवायची. मग मनोज जरांगे पाटील जे बोलतायत बाईटमध्ये ते योग्य आहे का? बाळासाहेब कृतीतून बहुजन समाजाच्या हाती सत्ता देण्याचा प्रयत्न करतायत, बाळासाहेबांची भूमिका योग्य आहे का? मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? तुमचं मत काय? तुमचं मत नक्की कॉमेंट्समध्ये कळवा. आज एवढंच, परंतु पुढचा व्हिडिओ पाहायला, नवा आशय, नवा विषय, नवे विचार ऐकायला विसरू नका. एवढं बोलतो, थांबतो. धन्यवाद.